कधी नाश्ता म्हणून काय करावा असा प्रश्न पडतो, तर कधी खूप थकल्यावरती रात्री पूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळा येतो. अशा वेळी पोटभरीचं आणि पौष्टिक काही करता आलं तर घ्या ही झटपट डोस्याची रेसिपी. भूक भागवणारा, जिभेचे चोचले पुरवणारा आणि तरीही अतिशय हेल्दी असा हा पौष्टिक डोसा आहे. ही रेसिपी बनवण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते एकदा बघून घ्या. सर्वप्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी बारीक किसलेलं बीट घेतलेलं आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अर्धी वाटी रवा घातलेला आहे. 1 छोटा चमचा मीठ घातलेला आहे. 1 छोटा चमचा जिरे घातलेला आहे. 2 चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये 1 मोठा ग्लास पाणी घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. ह्या पिठामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या बारीक चिरलेल्या भाज्या किंवा कांदा देखील घालू शकता. अशा प्रकारे हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. आता पुन्हा ह्याच्यामध्ये 1 मोठा ग्लास पाणी घातलेला आहे. पुन्हा हे पीठ मिक्स करून घ्यायचं. हे बीट तुम्ही मिक्सरमधून बारीक करून त्याची प्युरीसुद्धा घालू शकता. अशा प्रकारे हे पातळ असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आता हे तयार केलेलं बॅटर 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवून द्यायचं. म्हणजे त्यातला रवा हा छान फुलतो आणि पीठ देखील घट्टसर होतं. हे बघा, अशा प्रकारे पिठाची कन्सिस्टन्सी असली पाहिजे. आता या पिठाचे आपण डोसे बनवणार आहोत. ह्याला आपण पिंक डोसा किंवा बिटाचे घावणेसुद्धा म्हणू शकतो. तवा तापला की त्याच्यावरती तेल लावून घ्यायचं आणि त्यावर हे पीठ घालून पातळ डोसे घालायचे. अतिशय छान जाळीदार असे हे डोसे तयार होतात. या डोस्यांसोबत तुम्ही ओली चटणी, कोरडी चटणी किंवा लोणचे सॉसही घेऊ शकता. झाकण ठेवून 2 मिनिटं शिजवून घ्यायचे. हे डोसे दिसायला देखील खूप छान दिसतात. त्यामुळे लहान मुले जर भाज्या खात नसतील तर त्या भाज्यांचे अशा प्रकारे डोसे बनवून तुम्ही खायला घालू शकता. ह्या आधीसुद्धा मी पालकचा डोसा दाखवलेला आहे. जर का तुम्ही ती रेसिपी बघितली नसेल तर नक्की बघा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बीटचा डोसा तयार झालेला आहे. हा गरमागरम डोसा तुम्ही तूप, बटर, किसलेलं चीज घालून सुद्धा देऊ शकता. त्यामुळे त्याची मजा आणखीनच वाढते.